मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे, पण तरी देखील मन तुझ्या जाण्याने दुःख सहन करू शकत नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा. अंबरनाथ तालुक्यातील आंबेगाव खरड ग्रामपंचायतीच्या कक्षेतील कैलासवासी सीताबाई दीनानाथ भाग्यवंत यांचे मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रभुचरणी प्रार्थना. त्यांच्या दशक्रियाविधी गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी काकडवाल येथील शिवमंदिरात करण्यात आला. तर या प्रसंगी गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी हनुमान प्रासादिक भजन मंडळ पोसरी यांचे मार्फत भजन करण्यात आले होते. तसेच शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ आंबे यांच्या आणि रामकृष्ण हरी महिला हरिपाठ गीतांजली भाग्यवंत यांचे वतीने 13व्याचे पूर्वसंध्येला भजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता. उत्तर कार्य विधी रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी राहत्या घरी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत हबप श्री जयेश महाराज भाग्यवंत आंबे यांचे मानवी जीवन व हरिभक्तीचे मिलनसार प्रबोधनात्मक सुश्राव्य कीर्तन सोहळा व गंधमुक्तीचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आलेल्या सर्व आप्तेष्ट व हितचिंतकांना मानपान देऊन सर्व पाहुण्यांना भोजन समारंभ कार्यक्रम करून शोकाकुल परिवार श्री हनुमान दीनानाथ भाग्यवंत मुलगा, श्री अशोक दीनानाथ भाग्यवंत मुलगा, सौ अलका संतोष गायकर मुलगी, श्री श्रीपद गणपत भाग्यवंत धीर, श्री प्रकाश गोटीराम भाग्यवंत मुलगा यांनी सर्वांचे आभार मानून निरोप दिला. घरा आले कृपाळ. तिसऱ्या चरणामध्ये निळोबारा म्हटले सांभाळिले 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 अनाथा. सांभाळ करतात संत. किंवा दुसरं प्रमाण द्यायचं झालं तर तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती ऐसे मज येती सांभाळीत. संतांनी जगाचा सांभाळ केलेला आहे. आणि शेवटचं तुकाराम महाराज म्हणायला लागले त्याचे सर्वस्व ही साहे. सगळं सहन करणारी कोण असते? आई असते. आई लेकराचा सगळं सहन करते की नाही? सगळं सहन करते. लेकरानं चूक केली तर आई सहन करते की नाही? मला सांगावं, करते की नाही? हो नाही बोला जरा. करते. आई सगळं सांभाळ करते, लेकराचा सांभाळही करते आणि त्याचं सगळं सहन करते. तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं संतांकडे असलेलं सामर्थ्य देवापेक्षा कमी नाही. जशी देवाकडे शक्ती तशी संतांकडे शक्ती एक. जसं देवाचं सामर्थ्य तसं संतांचं सामर्थ्य. आणि दुसरी गोष्ट सांगितली माऊलीच्या सारखं संतांचं अंतःकरण प्रेमळ असतं, हितकारक असतं. म्हणून आम्ही संतांकडे जबाबदारी दिली. म्हणजे तरी काय असतं कळावं म्हणून तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. या माऊलीच्या 13व्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सोपवली. माऊलीचं अंतःकरण लेकराच्या बद्दल कसं असतं हे तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच माऊलीच्या अंतःकरणाचा चिंतन करण्याचा आपण या कीर्तनातून प्रयत्न केला. कारण माऊली म्हटल्यानंतर आपला परिवार आणि आपली मुलं बाळं यांच्या संबंधानं तिच्या अंतःकरणात नितांत भावना असते. अशी या परिवाराची माऊली निघून जाऊन आज 13 दिवस झाले. त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आपण सोपवली. तदनिमित्तानं कीर्तनाच्या या सेवेकरिता उपस्थित झालो. सेवेकरिता उपस्थित असलेली सगळीच टाळकरी मंडळी असतील तेही सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. गायनाचार्य, मृदंगवणी, विणेकरी बाबा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी या घराण्यावर प्रेम म्हणून जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये प्रेम करणारी सगळीच नातेवाईक मंडळी, आप्तेष्ट मंडळी, मित्र मंडळी, निरनिराळ्या क्षेत्रातली मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या घराण्याचं समाजामध्ये सगळीकडं जाणं येणं आहे. अशोकदादांचं असेल, हनुमानदादांचं असेल, सगळीकडे येणं जाणं आहे. अगदी त्यांचा बाकीचा सगळाच परिवार बरं का. या सगळ्या परिवाराचं समाजात येणं जाणं आहे. समाजामध्ये येत जात असताना सेवा करणं हा सगळ्यांचा असा स्वभाव आहे. अगदी आमचे
प्रकाश गोटराम भाग्यवंत हे म्हणजे त्यांचंही समाजामध्ये सगळीकडे येणं जाणं आहे. त्यांचे लालू नाना असतील, अन्य करून सगळीच मंडळी या घरातली आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या कार्यात येण्या जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून त्या स्वभावाप्रित्यर्थ आज ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या समस्त झालेली कीर्तनाची सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. काय म्हणताय? माळ घ्यावं. आई वारी करत असेल तर आईची वारी करावी. माऊली वारी करत असेल, वडील वारी करत असतील त्यांची वारी करावी. वडील भजन करत असतील त्यांचं भजन घ्यावं. तसं माऊलीच्या गळ्यात माळ होती तर आमच्या काकींनी माळ घेण्याचा संकल्प केला आणि ते पण 13व्याच्या कीर्तनामध्ये. मी त्यांचा भरपूर गौरव करतो. ही सद्गुरू श्री सवळाराम बाबा महाराजांची माळ मी त्यांच्या गळ्यामध्ये घालतो. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्यांनी पुंडली कवरदाचा गजर करायचा आहे. पुंडली कवरदार विठ्ठल भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. निरवेची मजरी आणि कदुजे काय न मागू तुझ. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम, शोक मातेच्या जाण्यानं या घरामध्ये असलेला प्रेमाचा जो साठा आहे, तो प्रेमाची जी छत्रछाया आहे ती निघून गेलेली आहे. आईच्या ह्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. अशोक दादाला त्या दिवशी फोन केला की बाबा आईचं निधन झालेलं आहे आणि अमुक तारखेला आपल्याकडं 13व्याचं कीर्तन आहे, तर तुम्हाला कीर्तना करता यायचं आहे, जमेल का? मी म्हटलं की प्रत्येक वेळेला अगदी बाबांच्या वेळेला सुद्धा जेव्हा कार्य होतं त्यावेळेला अशोकदादांना संपर्क केला. पुन्हा मला वाटतं पुण्यस्मरणाच्या वेळेला सुद्धा अशोकदादाने विचारणा केली. पुन्हा आता मातोश्रींच्या वेळेला अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या गावातील, आपल्या ह्या भाग्यवंत कुटुंबातील, आपल्या गावातील ज्येष्ठ वारकरी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दीनानाथ बाबा भाग्यवंत यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी सीताबाई दीनानाथ भाग्यवंत यांना जाऊन आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तर निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायाकरिता आरती तुकाराम, आरती तुकाराम, स्वामी सद्गुरुनाम, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पायात कवी रामा. आरती तुकाराम, आरती तुकाराम, स्वामी सद्गुरुनाम, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, रामा. आरती तुकाराम. राघवे सागरात पाषाण तारीने तैसे तुकोबाच्या अभंग रक्षिले. अगदी सोपं. तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वयात आणल्या की नाही? ते तेव्हाच्या लोकांना तुकाराम महाराजांचे अभंग पटले नाहीत. ते म्हणायला लागले नाही तुकाराम महाराजांनी अभंग लिहायचे नाही. का लिहायचे नाही? ते खालच्या जातीचे आहेत आणि क्षुद्र जातीच्या लोकांना वेद सांगण्याचा अधिकार नाही. आणि तुकाराम महाराजांच्या अस्खलित पुराण कथा सांगितली. त्या एवढी चांगली सांगितले की उशीर झालेले रामेश्वर भट्ट तासाभरानं आले. गर्दी होती, मागेच थांबले. मागे थांबून पुराण कथा ऐकायला लागले. तेव्हा रामेश्वर भट्टांनी विचारलं आजूबाजूच्या लोकांना, अरे कुठला काशीचा ब्राह्मण बोलवलाय पुराण सांगायला? म्हणे लोक म्हटले कुठलाच काशीचा ब्राह्मण नाही, तुमचा आसन रोड टाकून देतो ना कोंड्या, तो कोंड्यात पुराण सांगायला लागला म्हणे. त्यांनी विचारलं हे कसं काय?
तुकाराम महाराजांनी आदेश दिला तो सांगायला लागला. याचा अर्थ काय? आपली शक्ती दुसऱ्याला देणं याला अन्यथा कर्तुम शक्ती म्हणत असतील तर अन्यथा कर्तुम, कर्तुम, अकर्तुम या तीनही शक्ती जशी देवाकडे आहे तशी ती संतांकडे पण आहे. अशी संतांकडे विशेष शक्ती आहे म्हणून संतांवर परमार्थाची जबाबदारी दिली आहे एक. आणि दुसरं कारण संतांचं अंतःकरण आईसारखं आहे, माऊलीसारखं आहे, प्रेमळ अंत. विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 विठोबार जय विठोबार कुमार 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 लेकुराचे लेकुराचे पाय माऊलीचे चित्त पाय माऊलीचे चित्त ऐशी कैवल्याची नाती ऐशी कैवल्याची नाती पाय माऊलीचे चित्त पाय माऊलीचे चित्त ऐशी कैवल्याची नाती बोलिलेले खुरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही शित नाही विचारिला अधिकार म्या आपला करा क्षमा पराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही शित ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
रूपले ज्ञान जगीत निळती कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेव साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट होय बोले विश्व ब्रह्मच केले रामायणाने पायी टसली ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेव साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवल्या आरती तुकारामा राघवे सागरात महाशाळा सारिले कैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवल्या आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले वडोळी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवली आम्हा आरती तुकारामा जय देव जय सद्गुरुनाथा मन बाबा चरणी ठेवी तो माथा जय देव प्रपंचे असता परमार्थ साधिले एक मन तैसे अंतराई भक्ती ज्ञान वैराग्य स्वय आचरिले